नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुनर्ष एकदा हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा 17 सप्टेंबर रोजी मिळणार का, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या. पहा, पीएम किसान योजना म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून कृषी प्रधान देश आपला भारत देश, या देशातील सर्व शेतकरी बांधवांना पाठबळ देण्यासाठी ही योजना जी आहे ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम ही थेट डीबीटी मार्फत केंद्र सरकारकडून देण्यात येते. त्यामुळे या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा भ्रष्टाचार होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आधार संलग्न बँकेमध्ये डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जी आहे ही रक्कम हप्ता टाकण्यात येत असतो. शेतकरी मित्रांनो, वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेद्वारे टाकले जातात आणि दरमहा जे 2,000 रुपये आहेत ते 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जातात. आणि ही जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आतापर्यंत 34,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात आलेले आहेत. कारण की पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये, तसेच पीएम किसान महासन्मान निधीच्या धर्तीवर दुसरी एक योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 हप्ते जमा झाले आहेत. म्हणजे 8,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत जमा झाले आहेत. शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, कोणतीही त्रुटी किंवा समस्या असतील, म्हणजे 3 त्रुटी किंवा समस्या आपल्याला दुरुस्त करायच्या असतात. त्या म्हणजे सर्वप्रथम जी दुरुस्ती करायची आहे ती म्हणजे लँड सेडिंग स्टेटस, म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम, जमिनीचा तपशील, जमिनीचा जो त्रुटी आहे ती त्रुटी तुम्हाला दूर करायची आहे. लँड सेडिंग स्टेटस हे यस करून घ्या. 17व्या हप्त्याचं तुम्ही स्टेटस काढू शकता आणि जो हप्त्याचा स्टेटस काढल्याच्या नंतर त्यावर काय त्रुटी आहे, काय समस्या आहेत, त्या समस्या लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या जो 17 हप्त्याचा स्टेटस आहे काढून तुम्ही जो हप्ता आहे तो हप्ता काय मिळाला नाही, काय यस आहे, काय नो आहे ते बघून तुम्ही तुमचं दुरुस्त करू शकता. आधार सेडिंग स्टेटस म्हणजेच आधारला बँक लिंक असणं आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कोणती योजना असो, अनुदान असो, कापूस सोयाबीन अनुदान असो, ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच जमा होत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आधारला बँक लिंक असणं आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे आधारला बँक लिंक करून घ्या. सर्वप्रथम पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन असो किंवा तुमचं लाभधारी यादी सुद्धा तुम्ही तपासू शकता. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या जी अधिकृत वेबसाईट संकेतस्थळावर जायचं आहे. संकेतस्थळावर गेल्याच्या नंतर आपण पाहू शकता की उजव्याच बाजूला लाभधारी यादी म्हणून आहे आणि असल्यावर तुम्ही काय करा, तुमचं राज्य महाराष्ट्र, जिल्हा कोणता आहे, शहर, गाव आणि यासारखे पर्याय निवडून गेट रिपोर्टवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला येणाऱ्या यादीमधून तुमचं जे नाव आहे ते नाव सुद्धा तुम्ही तपासू शकता. आणि अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आहे की पीएम किसान महासन्मान निधी योजनेची OTP द्वारे सुद्धा तुम्ही EKYC घर बसल्या करू शकता. तर ती कशी करायची तर पहा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये EKYC ऑनलाईन अपडेट कशी कराल तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला गुगल किंवा क्रोम मध्ये जाऊन पीएम किसान असं लिहा. pmkisan.gov.in असं लिहिल्याच्या नंतर gov.in अशा संकेतस्थळावर भेट दिल्याच्या नंतर उजव्याच बाजूला EKYC हा पर्याय निवडा. EKYC निवडल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही काय करू शकता तर तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर शोध वर क्लिक करा आणि आधारशी जे मोबाईल नंबर लिंक आहे त्याचा क्रमांक टाका आणि गेट OTP क्लिक करा. गेट OTP टाकल्याच्या नंतर OTP भरा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची EKYC तुमच्या खात्यावर म्हणजे EKYC जी आहे ते तुमची पूर्ण होईल आणि तुमचं जे स्टेटस आहे स्टेटसवर यस 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त होऊन जाईल. शेतकरी मित्रांनो, ही EKYCचा प्रॉब्लेम इतका सोपा करण्यात आलेला आहे, म्हणजे OTP द्वारे सुद्धा तुम्हाला EKYC करता येणार आहे. जर तुमचा EKYCचा प्रॉब्लेम असेल तर आणि थंब लावून सुद्धा तुम्ही EKYC CSC जवळच्या CSC सेंटरला भेट सुद्धा देऊन तुम्ही EKYC हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही दुरुस्त करू शकता. शेतकरी मित्रांनो, तसेच आपण पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले का नाही हे सुद्धा पाहू शकतो. अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा पाहू शकतो. तसेच हेल्पलाईन नंबर सुद्धा, तुम्हाला काही अडचणी आल्या तरी तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर दिसू शकता. हे हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही बातमी होती. त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.